आज आपण शिकणार आहोत मराठी वर्णमाला। वर्णमाला हा शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला असं कदाचित वाटेल हे काय जड काहीतरी अवघड आहे। अजिबात नाही। वर्णमाला म्हणजेच अक्षर। आपल्याला सगळ्यांना अक्षर माहिती आहेत। जसं आपण इंग्रजीमध्ये तुम्ही अक्षर शिकलात ABCD बरोबर की नाही, तशीच ही मराठी अक्षर आहेत। इंग्रजी भाषा ही रोमन लिपीमध्ये आहे, तसंच मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते। ठीक आहे। या देवनागरी लिपीमध्ये 3 प्रकारचे वर्ण आहेत। पहिला आहे स्वर, दुसरा आहे स्वरादी आणि तिसरा आहे व्यंजन। ठीक आहे। स्वर आपल्याला सगळ्यांना इंग्रजी मधले स्वर माहिती आहेत, इंग्लिश भाषेतले वावल्स बरोबर AEIOU। तसेच इंग्रजीमध्ये 14 स्वर आहेत। पहिल्यांदा आपण कसे बोलतो हे थोडंसं समजून घेऊया। बोलताना जीभ ही टाळा, दात किंवा ओठांना स्पर्श करत असते, किंवा वरचा ओठ आणि खालचा ओठ एकमेकांना स्पर्श करतात आणि आवाज निर्माण होतो। पण स्वर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या कोणत्याही अवयवांना जिभेचा स्पर्श होत नाही, पण मुखावाटे आवाज येतो, त्याला म्हणायचं स्वर। म्हणून बघा बरं, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा ॲ आणि ऑ हे त्यामध्ये नवीन 2 स्वर ऍड झाले। कशासाठी? तर आपण जेव्हा इंग्रजी शब्द मराठीमध्ये लिहितो त्यावेळेस ते सोपं जावं म्हणून हे 2 स्वर नंतर मराठी वर्णमालेमध्ये त्यांनी घातलेले आहेत। अम मधला जो अनुस्वार आहे, जो वरची जी रेघ असते अक्षराच्या वरची, त्याच्यावरती जो बिंदू दिला जातो त्याला शिरोबिंदू असं सुद्धा म्हणतात, त्याला म्हणायचं अनुस्वार। आणि आहा मधला जो विसर्ग आहे, जे 2 ठिपके दिले जातात त्याला म्हणायचं विसर्ग, त्यांना म्हणायचं स्वरादी। अम आणि आहा हे स्वरादी आहेत। आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे व्यंजन। व्यंजन म्हणजे क पासून ते ळ पर्यंत जी अक्षर आपण म्हणतो, क च ट त प, मग क ची ओळ, क मध्ये क ख ग घ ङ, च छ ज ज ञ, ट ठ ड ढ ण, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व श, ष स ह ळ क्षज्ञ। ही झाली व्यंजन। हे सर्व स्वर, स्वरादी, व्यंजन हे मिळून अक्षरे तयार होतात। काही अक्षरे मिळून शब्द तयार होतात आणि काही शब्द मिळून अर्थपूर्ण असं वाक्य तयार होतं। अशी तयार होत असते भाषा।